हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, हे जे ब्लाऊज स्टिच केलं आहे आपण, या ब्लाऊजची या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत. तर हे बघा, अशा प्रकारचे हे ब्लाऊज असणार आहे आपल्या आपण स्टिच केलेलं. याचीच आपण स्टिचिंग या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत. मागचा भाग आपला बोटनेक असणार आहे, अशा पद्धतीचा बॅक हुक असणार आहे. अशा पद्धतीचं ब्लाऊज आपल्या असणार आहे. नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज आहे हे, सध्या खूप चालतं आहे आणि पूर्ण प्रिया मॅम मेथडनुसार आपण हे ब्लाऊज कटिंग व स्टिचिंग केलं आहे. या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये आपण याची कटिंग दाखवली आहे. ते व्हिडिओ बघितले नसेल तर तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर हे बघा, प्रिन्सेस कटमध्ये आपण हे ब्लाऊज स्टिच केलं आहे. खूप छान, एकदम फिटिंग पण एकदम व्यवस्थित आली आहे. एकदम छान ब्लाऊज बसलं आहे. तुम्ही देखील नक्की स्टिच करा. तर हे बघा, आता आपण ही जी पेपर कटिंग केली होती ती आता आपण अस्तरवर ठेवून कट करणार आहे. बॅक साईडला आपला आई हुक पट्टी, त्यामुळे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. पूर्ण पार्ट ड्रॉ करून घेतला आहे. त्यानंतर आपण मागचा गळा देखील ड्रॉ करून घेतो आहे. वरतून 2 इंचावर मार्किंग केलं आहे. त्यानंतर खालून बेल्टला 4 इंचावर मार्किंग केलं आहे. इकडनं 4 इंचावर मार्किंग करून असा बॉक्स बनवून घेतला आहे. हे बघा, अशा पद्धतीने याला फ्रेंच गहूने शेप देऊन घेते किंवा हाताने देखील शेप देता येतो. हे बघा, आता मी हाताने शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर कट करून घेते. बघा, कट करून घेतला आहे. आता सेम आपण अस्तरवर ठेवून मी जसंच तसं ड्रॉ करून घेते आणि कटिंग करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतला आहे. आता कट करून घेते. खूप छान बसते हे ब्लाऊज फिटिंगला. हे बघा, गळा आपण नंतर कट करणार आहे. आता बॅक पार्ट कट केला आहे. आता स्लीव देखील ड्रॉ करून कट करून घेते मी. जशी तशी ड्रॉ करून घेतली. आता कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा, फ्रंट पार्ट आपण बंद बाजूकडून ठेवला आहे आणि आई हुक पट्टी आपण मागच्या साईडने घेते. त्या बंद बाजूकडून फ्रंट पार्ट ठेवून एक्स्ट्रा प्रिन्सेस कट जॉईन करण्यासाठी अर्धा इंच घेतले शिलाई मार्जिन. गळा जसाच तसा ड्रॉ करून कट करून घेते. हे बघा, अशा पद्धतीने खूप छान फिटिंगला बसलं हे ब्लाऊज. हे बघा, त्यानंतर प्रिन्सेस कट देखील ड्रॉ करून घेतला आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली जॉईंट करण्यासाठी. त्यानंतर जसं तसं कट करून घेतलं आहे. आता आपण हेच पॅटर्न या ब्लाऊज पीसवर ठेवून एक्स्ट्रा कट करून घेणार आहे. अर्धा इंच साईडने सोडून. तर हे बघा, कट करून घेतले. आता आपण स्टिच करायला घेऊ. तर सर्वात अगोदर फ्रंट पार्ट घेते मी इथं. हे बघा, अशा पद्धतीने सरळ ठेवला आहे. सरळ वरती अस्तर ठेवलं आहे. अगोदर आपण गळा स्टिच करून घेणार आहोत. ते बघा, गळ्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन स्टिच करून घेते. त्यानंतर बघा, ही अशा नॉट बनवून घेतल्या मी. जो आपल्याला टोक दिसतंय तिथं आपण ह्या अशा नॉट टाकणार आहे. बघा, गळ्याला स्टिच करून घेते. आता इथे देखील एक नॉट टाकते. दोन्ही साईडने 2 नॉट टाकल्या व्यवस्थित लॉक करून घेते. कॉर्नरमध्ये व्यवस्थित शिलाई द्यायची आपल्याला. हे बघा, अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली. आता आतमधलं कापड कट करून घ्यायचे. कट केल्यानंतर त्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे, म्हणजे छोटे छोटे कट द्यायचे. त्याने आपला गळा व्यवस्थित फोल्ड होईल. हे बघा, तर छोटे छोटे कट देऊन घेते मी, कारण आपलं कापड व्यवस्थित फोल्ड होतं त्याच्यामुळे. हे बघा, अशा पद्धतीने मी कट देऊन घेतले. तसं कापड आपण फोल्ड करून आतमध्ये टाकणार आहे. हे बघा, म्हणजे आपला जो ब्लाऊज पीसचा जो सरळ भाग आहे तो वरती येईल. तर त्यावर मी अशी शिलाई देऊन घेते. हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित कॉर्नरमध्ये देखील आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. अशा पद्धतीने. हे बघा, तर पूर्ण याला शिलाई देऊन घेतली मी. गळ्याला पूर्ण याला शिलाई देऊन घेते. व्यवस्थित अस्तर सेट करून शिलाई देऊन घ्यायची आपल्याला. त्यानंतर अस्तर आपल्याला ब्लाऊज पीसला जॉईंट करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने
पूर्ण अस्तर मी ब्लाऊज पीसला जॉईन करून घेते व्यवस्थित. तर बघा ब्लाऊज पीसला अस्तर जॉईन केलं आहे मी. आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने सर्व कापड कट करून घेते. व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे कापड. अस्तर कट नाही होणार याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने कापड कट केलं आहे. त्यानंतर आता आपण हे बघा प्रिन्सेस कटचा भाग घेणार आहे. दोन्ही असे समोरासमोर ठेवून अस्तर ब्लाऊज पीसला जॉईन करून घेते व्यवस्थित. तुम्हाला एक पार्ट जॉईन करून दाखवते. सेम त्याच पद्धतीने दुसरा देखील पार्ट तुम्हाला जॉईन करायचा आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे. सर्व कापड कट करून घेते एक्स्ट्राचं. त्यानंतर बघा असं वरती सरळ ठेवून खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. आणि पूर्ण पार्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा वर ठेवून पूर्ण डबल शिलाई देऊन घेतली. आता सेम दुसऱ्या पद्धतीने देखील तयार करून घेते. बघा दुसरा देखील जॉईन करून घेतला आहे. आता खालून त्याला पट्टी लावून घेते मी कमर बेल्ट. ते बघा अस्तरचं कापड घेतलं आहे. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यावर टीप देऊन घेते. त्यानंतर पुन्हा त्यावर एक दाब टीप द्यायची आपल्याला. अशा पद्धतीने पुन्हा फोल्ड करून अर्धा इंच आतमध्ये असं त्यावर टीप देऊन घेते. हे बघा अशा पद्धतीने कापडवर मी अशी टीप देऊन घेते. व्यवस्थित टीप देऊन घ्यायची आपल्याला. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. आता आपला फ्रंट पार्ट तयार झाला आहे. आता मी बॅक पार्ट घेते. बॅक पार्ट बघा आता आपण जो नेक आहे तो कट केला नव्हता तो कट करून घेते अगोदर अशा पद्धतीने. त्यानंतर आता कापड सरळ समोरासमोर ठेवायचं आहे सरळ. त्यानंतर हे पार्ट देखील समोरासमोर ठेवायचे आहे. त्याच्यातला एक पार्ट घेते सरळ ठेवलं आहे. आपलं ब्लाऊज पीस सरळ त्यावर अस्तर ठेवून गळ्याला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन असं स्टिच करून घेते. बघा अशा पद्धतीने फक्त गळ्याला स्टिच करायचं आहे कारण आपण गळा फोल्ड करणार आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. पुन्हा छोटे छोटे कट देऊन घ्यायचे गळ्याला. पूर्ण गळ्याला त्याच पद्धतीने कट देऊन घ्यायचे आणि गळा आता फोल्ड करायचा आहे. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित गळा फोल्ड करून घ्यायचा आहे. तर त्यावर आपल्याला पुन्हा एक स्टिच देऊन घ्यायची. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आपल्याला गळ्याला. जसा आकार आहे तशी शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर इकडे देखील असं पॅक करून घ्यायचे. वरच्या गळ्याला देखील शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर बघा अस्तर आता ब्लाऊज पीसला मी जॉईन करून घेते. सेम आता दुसऱ्या साईडचा पार्ट देखील मी तयार करून घेतला आहे याच पद्धतीने. सेम याच पद्धतीने दुसरा पार्ट तयार करून घेतला आहे. तर याच एक्स्ट्राचं कापड कट करून घेते. कापड व्यवस्थित कट करून घ्यायचे. अस्तर कट नाही होणार याची काळजी घ्यायची. त्यानंतर बघा खालून आता कमर बेल्टसाठी मी असे पट्टी घेतली अस्तरची. अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन त्यावर टीप देऊन घेतली. त्यावर पुन्हा एकदा दाब टीप द्यायची आपल्याला. पट्टी अशी फोल्ड करून आतमध्ये पुन्हा एक टीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून घ्यायचे. त्यानंतर आय हुक पट्टीसाठी इथं हे बघा अशा प्रकारे एक पट्टी घेतली. त्यानंतर ती पट्टी आपल्याला खालून देखील अर्धा इंच फोल्ड करायची आहे आणि वरतून देखील फोल्ड करायची आहे. बघा अशा पद्धतीने पुन्हा त्यावर एक दाब टीप द्यायची आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. तर सेम याच पद्धतीने तुम्हाला दुसरे देखील भाग तयार करून घ्यायचा आहे. बघा मी दुसरा भाग देखील तयार करून घेतला. वरती देखील आय हुक पट्टीसाठी पट्ट्या जॉईंट करून घेतल्या. आता शोल्डर जॉईंट करून घेते. वरतून अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शोल्डर जॉईंट करून घेते. इकडनं देखील सेम त्याच पद्धतीने दोन्ही शोल्डर जॉईंट करून घेते. आता स्लीव मी इथं अगोदरच रेडी करून ठेवली.
तर हे बघा स्लीव रेडी आहे. तर हे बघा स्लीवचा सेंटर काढायचा आहे. जो खोलगट भाग आहे तो पुढच्या बाजूने आला पाहिजे याची काळजी घ्यायची. सेंटरवर एक कट द्यायचा आहे आणि आता शोल्डरवर ठेवून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील सेम त्याच पद्धतीने आपल्याला स्लीव शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित स्लीव जॉईन करून घ्यायची. त्यानंतर पुन्हा त्यावर एक डबल शिलाई द्यायची आपल्याला. तर सेम या पद्धतीने दुसरी देखील तयार करून घ्यायचा. तर हे बघा यावर फिटिंगची शिलाई द्यायची आपल्याला. पार्ट असा सरळ ठेवायचा. 2 इंच शिलाई मार्जिन घेतली त्यामुळे मी 2-2 इंचावर मार्क करून घेते व्यवस्थित. हे बघा अशा पद्धतीने. वरतून दंड घेर टाकते 6.5 वर. त्यानंतर इकडनं देखील 5.25 आहे बघा. आता जशी मार्जिन ठेवली आहे त्यावरच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. आता सेम या पद्धतीने दुसरा देखील पार्ट तयार करून घेतला आहे मी. तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचा फायनल लुक दाखवते. आता हे बघा सेम याच पद्धतीने दुसरी देखील भाग तयार करून घेते आणि ब्लाऊजचा फायनल लुक हा बघा. बघू शकता आपलं ब्लाऊज किती छान तयार झालं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनल कोण नवे असेल सबस्क्राईब करा.